आखाड स्पेशल वल्ले बोंबील फ्राय कसे करणार आहोत हे बघणार आहोत। चला तसा रेसिपीकडे वळूया। हे आपण ओले बोंबील घेतलेले आहेत, मीठ, कांदा लसूण मसाला, हळद आणि रवा घेतलाय 2 वाटी। रव्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, त्यानंतर चवीपुरतं मीठ, तीन ते 4 चमचे कांदा लसूण मसाला घेणार आहे। आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहे। ह्याच्यामध्ये मी दुसरे कुठलेही मसाले ॲड केलेले नाही आहेत किंवा कांदा लसूण पेस्ट, आलं लसूण पेस्ट किंवा कुठलं वाटणही ॲड केलेलं नाही आहे। हे जे मिश्रण आपण रव्याचं केलं होतं त्यामध्ये आता हे एक एक मासे असे पूर्ण व्यवस्थित घोळून घ्यायचे, म्हणजे त्याला ते सगळं रव्याचं मिश्रण लागलं पाहिजे। एकावेळी 2-3 मासे तुम्ही तुमच्या पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ज्यात जसं बसेल तसं करून घ्यायचे। आता आपण कढई तोपर्यंत तापायला लावली होती, त्यामध्ये आपण आता 2-3 चमचे मोठे तेल टाकून घेणार आहे। त्यामध्ये आता एक अलगद असा हा मासा एक एक सोडून द्यायचा आणि गॅस पहिले हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि 2-3 मिनिटांनी तो बारीक करायचा। हे बघा आता एका वेळी मी 3 टाकलेले। आता बघा एक बाजू व्यवस्थित आपली अशी पलटी होते, एकदम असे खुसखुशीत होतात। हे फक्त काय करायचं आहे, 5 ते 7 मिनिटं एक एक बाजू व्यवस्थित शेकून घ्यायची बारीक गॅसवर। फास्ट गॅसवर जर आपण केलं तर ते करपून जातील, त्याच्यामुळे एकदम बारीक गॅसवर करायचं, मग एकदम व्यवस्थित खुसखुशीत लागतात। आता व्यवस्थित खुसखुशीत झालेले आहेत, आता आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीचे सगळे करून घेऊ। अशा प्रकारे आपले आखाड स्पेशल ओले बोंबील कुरकुरीत असे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तुम्ही हे चपाती बरोबर किंवा नुसते काट्याच्या चमच्याने सुद्धा स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहेत। तुम्ही बघू शकता त्यात आपण जास्त काही मटेरियल पण टाकलेलं नाहीये, पण हे इतके खाण्यासाठी कुरुम कुरुम लागतात ना, खूप आवडीने खातात सगळेजण हे।